त्याचं देखील खरंच अभिषेकचं देखील कौतुक संपूर्ण टीमचं आणि ऑफिशियल स्कोरर खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचते ना ते आमचे दीपक असतील त्यांचं देखील विशेष आभार. चला यस मॅचला होते सुरुवात देऊया. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल इकडे आपण पाहतोय स्लोवर डिलिव्हरी करण्यात आली आहे आणि एक सिंगल इथे नक्कीच कंप्लीट होती आहे. सिंगलने ती सुरुवात झाली आहे. सकाळचं सत्र पहिले मॅच इज ऑन. एकविरा स्पोर्ट्स सावे दिवे एका बाजूने खेळते. त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना कापरी सिद्धी पाले बी हा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं दोन्ही अंपायर्स आपण पाहतोय. विशेष खऱ्या अर्थानं आम्ही आभार व्यक्त करू. दोन्ही अंपायर्स देखील सातत्याने मदत आम्हाला लाभली आहे आणि आज खऱ्या अर्थानं आमचे नवीन पंच इथे उपस्थित झालेच जरूर. क्या बात आहे. इथे प्रभाकर गोलंदाजी फार चांगल्या पद्धतीने करतात. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. स्ट्राईक एंडला सिद्धेश पाटील, नॉन स्ट्राईक एंडला करण पाटील ही जोडी आणि सिद्धेश पाटील अग्रेसिव्ह बॅटिंगसाठी ओळखला जातो. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये तर आहे. फिल्डर जज करतात. पाहावं लागेल इकडे मैदानावरती घडलंय काय आणि इथे बॉल जाईल अखेरेस सीमा रेषा पार. हवा के साथ साथ घटा के संग संग आलेला हा षटकार सिक्सर. मुंबईची पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इकडे ओव्हर द कव्हर सीट केलाय. पंच पॉवरफुल आहे. ओव्हर द कव्हर्स OTT आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सिक्सर. तेरा धावा फलकावरती 13 ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा बॉल ओ इकडे स्लोवर. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्प्यावरती यावेळी चेंजेस केले आणि ते षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं जरूर कंप्लीट झालंय. 13 धावा फलकावरती लागले गेले आहेत. ओव्हर नंबर 1 कंप्लीट आणि 13 धावा फलकावरती. जमेची बाजू म्हटलं तर टीम हवे दिवेची आपण जर पाहिली तर एकही विकेट आतापर्यंत गेली नाहीये. म्हणजे सुरुवात इथे चांगली झाली आहे. तेजस यावेळेस आहेत बॉलिंग मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केलाय आणि पहिल्याच बॉल वरती ज्याच्या नावामध्ये आहे रन त्याचं नाव करण. करणची बॅट आता बोलते. आलाय हा षटकार. आपले मोपाडा गावातील ग्रामस्थ मंडळी असतील, खेळाडू असतील, युवा खेळाडू आहेत, त्यांचा देखील प्रतिसाद लाभलाय आणि अशीच सहकार्याची अपेक्षा नक्कीच असेल संपूर्ण आयोजन कमिटीकडून. थँक्यू सो मच. धन्यवाद, आभार. अशीच मदत करत राहा. अजून 2 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक एंडला करण.
हो, इकडे अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला टर्न केला, अलॉंग विथ द कार्पेट आहे. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या व्यतिरिक्त काय मिळणार नाही. या सुरुवात इथे षटकाराने केली या ओव्हरचे आणि आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20 ऑन ए बोर्ड. 20 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपण जर पाहिलं आमचं समवेत सप्तरंगी स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे, ब्लॅक टायगर ऑफ बेलोली राजेश साळवे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार देखील आहेत, स्कोरर देखील आहेत आणि स्पॉन्सर सुद्धा आहेत. 3-1 असं व्यक्तिमत्व आहे. इकडे क्या बात है, इस मर्तबा गेंद पहुंचा दिया भाई तारामंडल में, उड़न खटोला भाई, 6 रन जोड़ दीजिए स्कोर कार्ड के ऊपर. 6 पर अभी तक या तो फिलहाल देखा जाए तो 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. राईट मोद विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, क्लोज कॉल होता. इथे धोक्याची घंटा वाजली होती, परंतु या धोक्याची चिंता न करता एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चिकी सिंगल इथे कंप्लीट होते आणि दाफल्यातून पोहोचलाय 27 ऑन ए बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर एक ॲव्हरेज स्कोर तुम्हाला बनवावा लागेल. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक संघाला दिला जाईल. अगदी शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे आणि सातत्याने पहिल्या दिवसापासून शिस्त ही प्रत्येक संघाने दाखवली आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल तर मिळाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. चित्त्याच्या वेगानं आणि हरिणाईच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 30 धावा फलकावरती आहेत. तुमचा 12वा खेळाडू देखील अचूक स्कोरिंग वरती लक्ष देऊ नये. अर्पित इथे आहे आणि लक्ष देऊन प्रॉपर स्कोरिंगकडे खऱ्या अर्थानं 12वा खेळाडू देखील इम्पॉर्टंट असतो, ते आता सांगितलं. पुन्हा एकदा बॉल होती. या नेक्स्ट बॉल इकडे देखील शफल झालेत आणि तदनंतर समोरच्या गोलंदाजाला केलाय ट्रबल, ठोकलाय हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. छत्तीस धावा फलकावरती आहे. 36 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. कंप्लिटेशन ऑफ ए सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड इज 36 ऑन ए बोर्ड. 36 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिला तर पारितोषिक भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000, कॅश प्राइज व आकर्षक चषक. अँड द्वितीय पारितोषिक सेकंड प्राइज रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान तृतीय, चतुर्थ आणि 5वे जे पारितोषिक आहे ते रोख रक्कम 12,500 रुपयाचं कॅश प्राइज व आकर्षक चषक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि मारुती सिरीजसाठी जी स्पोर्ट्स सायकल आम्हाला सुपूर्द करण्यात आली, राजेशजी साळवे इथे उपस्थित आहेत आणि त्याच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देखील आहे. त्याच दरम्यान बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी आकर्षक जे कूलर आहे ते आम्हाला सुपूर्द करण्यात आलं आहे रोहिजी यादव यांच्या वतीनं. आणि तदनंतर उत्कृष्ट आपण पाहतोय फिल्डरसाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज आहेत ते नव्या स्पोर्ट्स अर्थातच महेंद्रजी धुळे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूर दात्यांचा आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. ते मिस टायमिंग स्ट्रोक आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅचला चेंडू आदळला आहे. फिल्डर कोणी नव्हतं. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. दोन्ही ताकदवर संघ आहेत, नामांकित संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे दोन्ही संघ इन ॲक्शन मध्ये खेळतात. एका बाजूला आपण जर पाहिलं एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे, तर दुसऱ्या बाजूला ज्या नावाची चर्चा दादा संघ अंबरनाथ परिसरामध्ये ज्याला खऱ्या अर्थानं ज्याच्या नावाची चर्चा होत असते तोच संघ इन ॲक्शन मध्ये कापरी सिद्धी पालबी हा संघ खेळतोय. आणि असे कित्येक मैदान ज्यांनी गाजवली आहेत असा संघ आहे.
पुढचा बॉल इकडे आपल्याला पाहावं लागेल, भरपूर बाहेर यावेळेस बॉल होता आणि यस इट इज अ वाईड बॉल. बॅटने आपण पाहतोय इकडे एक सिंगल ते कंप्लीट, दुसरा धावाचा कॉल. एक सिंगल डबलचा आता खेळ चालू केलेला आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट सध्याच्या घडीला आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ बाकी आहे. ऑन गोईंग प्रगतीपथावरती. पुढचा बॉल इकडे देखील बॅक टू बॅक चुका करतात, बॅक टू बॅक चुका सातत्याने गोलंदाजी करत असताना आपण संतोष आहेत. आणि वाईट यावेळेस आतापर्यंत पाहिले तर 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 बॉल टाकण्यात आलेत, परंतु इथे चेंजेस करणं फार गरजेचं आहे, कारण की इथे कमबॅक कसं होईल टीम आपल्या संपूर्ण पलेगाव संघाचं ते गरजेचं राहील. पुढचा बॉल काय स्ट्रोक आहे इकडे. हा बॉल फक्त आणि फक्त जाईल लांबच आणि समोरच्या फिल्डरला इथे मात्र सांगितलंय बॅटरने, खरनने जा शोधून आणा तो बॉल. ठोकलाय हा A1 क्वालिटीचा खरनचा बॅट मधून क्लासिकल दर्जेदार षटकार. फलकावरती आहेत 47 ऑन ए बोर्ड. करंसाचा वैयक्तिक विचार केला तर 24 धावांवरती खेळतोय. सिद्धेचा विचार केला तर 20 धावा, म्हणजे 50-50 दोन्ही बॅटर आपल्या टीमसाठी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतात. पुढचा बॉल अजून एक, असं वाटलं की ऍक्शन रिप्ले दाखवलाय की काय. अजून एक बॅक टू बॅक. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना दम. ठोक दीजिए षटकार. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 53 धावा. 53 ऑन ए बोर्ड. हाफ सेंचुरी टीमची आपली कंप्लीट झाली आहे. टीम टोटल वरती 53 ऑन ए बोर्ड. 53 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेले आहेत. वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय करण, ज्याच्या नाव मध्ये आहे रन, त्याचं नाव करण. आता स्ट्राईक एंडला बॅटर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल होती. इकडे बसून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेचलाय. विथ कार्पेट डीप मिड विकेटला फिल्डर आहे. बॉलला उचललाय, फेकलाय, प्रयत्न होते, परंतु यावेळेस एक सिंगलच मिळेल. सिद्धेश पाटील आणि करण पाटील ही जोडी आहे, एक वेगळं बॉन्डिंग आहे त्या दोन्ही बॅटरमध्ये, आणि म्हणूनच आपण पाहतोय एक चांगलं दोन्ही बॅटर काम करतात आपल्या टीमसाठी. सकाळचं सत्र या स्पर्धेचा, आज या स्पर्धेचा 4था दिवस. बघता बघता कधी 4था दिवस सर आला समजलं देखील नाहीये. एक वेगळी टीम आहे, फार मजा आली खरं आता दिवस पहिला जेव्हा जॉईन झाला. संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह वाहिनी, तदनंतर आमचे स्कोरर राजेजी साळवे असतील, तदनंतर दोन्ही अंपायर्स म्हणजे स्पेशल करून योगीराजी बुटेरे सर, DK सर म्हणजे DK पॅनल 10 क्रिक, आणि राजेश स्कोरिंगला असतील ना तर एक फार वेगळीच मजा येते. 4 छान लावण्याचं काम ते देखील करत असतात. आणि 10 क्रिक लाईव्ह म्हटलं तर खरंच खरं आता एक आपलं असं लाईव्ह वाटतं, कारण की कुठल्याही प्रकारचं त्यांच्या वतीनं आक्षेप नसतो कुठल्याही गोष्टीला, आणि ॲडजस्ट करून घेणारे असं एकमेव लाईव्ह आहे मी तर म्हणेन. खरंच कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 3 संपलेला आहे, आणि राजेश सर आम्हाला सांगतायत स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे 55 ऑन ए बोर्ड. फिजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड डबल डिजिट 55 धाव फलकावरती पोहोचले आहेत, आणि एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट इथे मात्र दिला आहे टीमला आपल्या. आणि आतापर्यंत मी तर म्हणेन समोरच्या गोलंदाजाची पाठण मोडली अशी बॅटिंग सध्याच्या घडीला करतात,
कारण की आतापर्यंत एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. टीम पालेगाव संघ वेळ घेऊ नका, की आज आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आणि काप्रेस पालेगाव म्हटलं तर सातत्याने क्रिकेटची पंढरी आहे आणि बरेचसे त्या गावातील खेळाडू सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे. यश मस्कर यावेळेस बॉलिंग मार्कवरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलेत, आमंत्रित करण्यात आलंय. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14, इनिंग नंबर 1 चा खेळ चालू आहे. आता आम्ही नक्कीच विशेष आभार व्यक्त करू की आमचे डीजी स्पोर्ट्स, कारण की त्यांच्या वतीनं बॉल ज्या स्पर्धेला लाभलेले आहेत त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले आहेत. आमचे संकेत त्याचे प्रॉपर रायटर आहेत आणि त्यांचं देखील खरंच विशेष आम्ही आभार व्यक्त करू. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती लॉफ्टेड स्ट्रोक धमाका दाखवलाय. पहिल्या बॉल वरती षटकारांनी भव्य स्वागत करतोय बॅटर सिद्धेश पाटीलचा क्लास दाखवणारा षटकार. श्रवणजी दुमाळे यांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि खरवईचा चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खरवईचा बुलंद आवाज, बुलंद तोफ. राईट मोद विकेट. फुटचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, लो लुक स्ट्रोक. बघितलं देखील नाही बॉलला, फक्त बॅट टाकली आहे आणि दिशा दाखवली आहे. आडवा बॅटने कडवा प्रहार. सिद्धेश पाटीलचा आलेला हा खणखणीत षटकार, सिक्सर. ऑन बोर्ड तब्बल 67 धावा दाफलकावरती आहेत. बरेचसे प्रेक्षक देखील आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जॉईन झालेत युट्यूबच्या माध्यमातून आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक खऱ्या अर्थानं जॉईन झालेले आहेत. ते देखील स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे आणि दीपकचे भरपूर सारे मित्र मैत्रिणी इथे जॉईन झालेले आहेत. ओ इकडे स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर जज करतात परंतु क्षेत्ररक्षक होते. बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉल वरती आलेला हा अजून एक षटकार. क्षणी असाच तारा सितारा चमकतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत 39 वरती खेळतोय सिद्धेश पाटील. आडवा बॅटने इथे देखील आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. शोधला गॅप आणि लावला मॅप. बॉल चालला खरेच सीमारेषा पार. धावा मिळतात 4. वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. अर्धशतक आपल्या नावावरती झळकावेल का पाहणे गरजेचं राहील. बॉल तयार. हो इकडे आपण पाहतो लो फुल टॉस बॉल होता परंतु इथे डॉट बॉल आलाय. आता थोडंसं वंचित ठेवण्याचं थोडंसं काम इथे मात्र केलंय. शेवटचा बॉल आहे. अखरी गेंदशी शेगिन बासयार 43 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय. मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पाटील हे नाव चर्चेत राहिलंय, बहुचर्चेत राहिला असा खेळाडू. इकडे अंपायर सिग्नल. यस इट इज अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव नक्कीच मिळेल. स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धाव फलक जम पोहोचेल 78 ऑन ए बोर्ड. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट हायएस्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळत आहे 78 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल ओ इकडे स्विंग अँड मिस आणि हा डॉट बॉल आलाय. ओव्हर इथे नक्कीच कंप्लीट झाली आहे. इनिंग नंबर 1 चा खेळ कंप्लीट. डावफलक जाऊन स्थिरावलाय. 78 ऑन ए बोर्ड आणि 79 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 24 बॉल आणि 79 धाव्यांची गरज आहे. परंतु या दोन्ही बॅटरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे, ताबडतोब बॅटिंग. वैयक्तिक जर विचार केला सिद्धेश पाटील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण धावा पाहतोय. नाबाद खेळी 43 धाव्यांची आणि त्याची 7 मात्र करणने दिली. ते आपण पाहिलं तर नाबाद खेळी करणने देखील केली. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून देखील
करणचा देखील बॅटमधून 31 धावा. वॉट अ बॅटिंग टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या संघाची. 9 बॉल 31 ची पारी करण पाटील यांनी केली. तदनंतर 15 बॉलमध्ये 43 धावा सिद्धेश पाटीलने देखील बनवल्यात. कौतुक करावं लागेल खरंच संपूर्ण टीमचं आणि नक्कीच ज्या नावाची चर्चा राहिली आहे तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीम दाखल होईल. येणाऱ्या आता 24 बॉल आणि 79 धाव्यांची आवश्यकता आहे बॅटिंग करत असताना टीम कापरी सिद्धे पालेगाव या संघाला. आमचे प्रसादजी सवारे भरपूर मेहनत ते देखील करतात या स्पर्धेसाठी. मुख्य आयोजक आहेत आणि भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतलेली आहे. दिवसाची रात्र रात्रीचा दिवस ज्यांनी केलेला आहे. आमचे श्रवणजी दुमाळे असतील, प्रसादजी सवारे, ही इवन जोडी खरं आता या स्पर्धेचे आणि या त्रिकूट खरं आता या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे श्रवणजी दुमाळे, प्रसादजी सवारे, अनुज मोरे आणि त्या दरम्यान आमचे खरं आता ज्या तिघांना एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केलं आहे राजेशजी साळवे. खऱ्या अर्थानं पडद्यामागचा चेहरा आहे या स्पर्धेचे सूत्र पूर्ण त्यांच्या हातामध्ये आहे. त्याच दरम्यान आमचे आज अंपायर आम्हाला लाभलेले आहेत प्रवीणजी विशेष साहेब यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू आणि स्वागत करू या स्पर्धेमध्ये. आज आमच्या समवेत जॉईन झालेत मॅन फ्रॉम मामनोली आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. ॲज अ लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख राहिली आज पंचांच्या भूमिकेत आहेत योगीराजजी महाराज बुटेरे सर आणि त्याच दरम्यान प्रवीणजी विशेष सर आणि पोईची रन मशीन म्हटलं तर आमचे योगी महाराज यांचंच नाव येतं. आणि बाहुबली तब्बल आपण जर पाहिलं तर हायेस्ट लॉंगेस्ट 6 कोणाचा असेल या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तर आमचे योगीराजजी महाराज सरांचा. तर आता आपण जर पाहिलं तर 108 मीटरचा लॉंगेस्ट 6 त्याच्या बॅटमधून आला होता टेनिस क्रिकेट पटलावरील. तो त्यांच्याच नावावरती राहिला आहे. आम्ही अजूनही ते आठवतोय मुरबाडच्या मैदानावरती जी मॅच झाली होती राजेश साळवे तिथे स्कोरिंगसाठी होते आणि आम्ही नक्कीच कॉमेंटेटर तिथे होतो आणि आम्ही ते स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. तो जे षटकार मारला होता तब्बल 3 दिवसानंतर तो बॉल भेटला होता. चला मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करतोय. इनिंग नंबर 2. स्ट्राईक एंडला बॅटर संतोष आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला हरेश. खऱ्या अर्थाने हरेश या संघाचा सारणार आहे आणि याच संघाला हे नाव जोडलं गेलंय हरेश. आणि सातत्याने आपण पाहतो ज्या संघाला ओळखलं जातं ज्या नावाने ओळख मिळाली आहे असे हरेश वारंगी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. कॅप्टन कुल आणि आता मॅचला होण्याची सुरुवात. बॉलिंग मार्कवरती सुमित पाटील यांना आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाठलाग करायचा 79 धाव्यांचं सकाळचं सत्र या स्पर्धेचं. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा लेट्स प्ले ग्रीन ऑफ सिग्नल अंपायरच्या माध्यमातून मॅच ऑन. स्ट्राईक एंडला संतोष. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती लॉफ्टेड स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती मी तर म्हणेन आता बॅटरने देखील सांगितलंय ईट का जवाब पत्थर से देते हुए ठोकला हा पहिल्याच बॉलवरती षटकार. केली आहे. तुमच्या हातामध्ये देखील बॅट आली होती आणि आमच्या हातामध्ये देखील आता बॅट आहे. आम्ही देखील मारू शकतो ते मात्र इथे सांगितलंय. बॅटिंग करत असताना संतोषने सुरुवात इथे मात्र केली आहे. तुम्ही देखील आपण पाहिलं तर दिवेमधून आहात परंतु आम्ही देखील पालेगावचे आहोत. काय नाव सातत्याने चर्चेत राहिलंय आमचं ते आता मात्र दाखवून देत असताना इकडे पाहावं लागेल. अंपायर सिग्नल. यस इट इज अ वाईड बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आला तदनंतर वाईट इथे नक्कीच मिळतंय.
7 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय गॅप मध्ये फिल्डर धावतात, परंतु इथे थोडस आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे इथे 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट झाल्या आहेत. आणि या 2 धाव्यांनी सुरुवात होती. धावफलक पाहतोय आपण जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. म्हणजे ज्याप्रमाणे सुरुवात केली होती बॅटिंग करत असताना टीम हायवे दिव्या संघानं, त्याच प्रकारे इथे बॅटिंग करत असताना टीम पालेगावने देखील आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळतात. सकाळचं सत्र स्ट्राईक एंडला तर संतोष. सुमित पाटील बॉलिंग मार्कवरती. इकडे आपण पाहतो ऑन साईडला टर्न केलाय. अडीपमध्ये फिल्डर आहेत, बॉलला उचललाय, फेकलाय, थ्रो करतील तोपर्यंत इथे 2च धावा मिळतील. आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 धावसंख्येवरती. 11 ऑन ए बोर्ड, 1 और 11. नक्कीच खऱ्या अर्थानं आमचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन आरामात बसलेले आहेत. परंतु जे 3 दिवस मेहनत केली आहे ना, झोप देखील नव्हती, असे दोन्ही आयोजक तुम्ही पाहतात. आणि इथे त्या आयोजकांना सलामी देणारा मी तर म्हणेन असा षटकार आला असता, परंतु काय फिल्डिंग तिथे केली. करण तिथे होते आणि फार चांगली फिल्डिंग तिथे करणनी केली. कौतुक करावं लागेल करणचं देखील. आपल्या संघासाठी या धावा इथे रोखल्यात आणि हेच फिल्डिंगची अपेक्षा संपूर्ण टीम कडून असते. एक सिंगल इथे नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ताबडतोड एक बिग फाईट बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे. आज या स्पर्धेमध्ये लांबून लांबून संघ येतील, दाखल होतील आणि आज संपूर्ण या प्रेक्षकांना, आयोजकांना आणि संपूर्ण मान्यवरांना इथे एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय. काय फटका होता, त्यांनी पाहिलं तिथे फिल्डर कोणी नाहीये आणि त्याच दिशेने फक्त इथे दिशा दाखवण्याचं काम केलंय. अजून एक आलेला हा कडवा प्रहार, चौकार. नारेन आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम नवापाडा डोंबिवली. चला आपण संघ आला असाल तर आपण लगेच रिपोर्ट करा. नवापाडा डोंबिवली अभिषेक चौधरी यांचा संघ आहे. यश चौधरी रील स्टार आज करातनी ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि एका बाजूला तकदीर मात्रे, वंडर बॉय ऑफ मुरबाड म्हणून ज्याची ओळख राहिली आहे, गावदेवी नारेन कल्याण डोंबिवली, माफ करा कल्याण डोंबिवलीचा करातनी एक स्वारकास खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. तकदीर मात्रे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना अभिषेक चौधरी चा संघ. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण या, जर आपण आला असाल तर टॉस आपण करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. गावदेवी नारेन आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करेल नवापाडा डोंबिवली. दोन्ही त्याच परिसरातील, त्याच विभागातील संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि धावफलक जाऊन पोहोचले 17 धावसंख्येवरती. 17 म्हणजे अशुभ हा संख्या मानला जातो, परंतु 17 पे 11 कुठल्या टीमला असेल पाहणं गरजेचं राहील. आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि हर्ष भोईर यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रफ्तार का सौदागर आणि भिवंडी टेनिस क्रिकेट पटलावरील एक ट्रेंट बोल्ट म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. वेगांची वार्तालाप करणारा हा गोलंदाज आहे. आणि हायवे दिवा एक्सप्रेस आता सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे आणि सातत्याने एक नाव नक्कीच त्याचं चर्चेत आहे, म्हणजे भुऱ्या. तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हर्ष भोईर बॉलिंग मार्कवरती. भिवंडीचा ट्रेंट बोल्ट म्हणून ज्याची ओळख. बॉल तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल. आणि ट्रेंट बोल्ट का म्हटलं जातं, कारण की ट्रेंट बोल्ट देखील पहिल्याच बॉलवरती विकेट घेणारा असा खेळाडू ज्या नावाची चर्चा राहिली आहे. तसंच आता टेनिस क्रिकेट पटलावरील हा ट्रेंट बोल्टने कमाल केला. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन. फलंदाज बाद. बॅटर इनाट नंबर 3 वरती विजय आलेले आहेत. आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का, तर फार गरजेचं राहील हे पाहणं. परंतु समोर आपण जर पाहिलं तर भिवंडीचा ट्रेंट बोल्ट मैदानाच्या आतमध्ये.
हर्ष बोईरला तुम्ही पाहताय बुऱ्या बॉलिंग मार्कवरती आहेत. त्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये झाली आहे. मोठमोठ्या आयकॉन खेळाडूला ज्यांनी आपल्या गोलंदाजी करत असताना आपल्या जाग्यावरती थांबवलंय असा गोलंदाज, परंतु इथे स्कूप केलाय. फिल्डर तिकडे होते, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. पॉइंट रिझनला फटका ढकलला, ऑन टोस खेळलेत आणि एक इथे 2 धावा मिळतील. 2 धावांनी सुरुवात मात्र केली आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 19 ऑन बोर्ड. इथे प्रयत्न पराकाष्ठ करावे लागतील टीम पालेगाव संघाला, कारण की ती क्षमता आहे. आम्ही पाहिलाय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या नावाची चर्चा राहिली आहे टीम पालेगाव संघ, कापरी सिद्धी पालेगाव बी हा संघ खेळतो इन ऍक्शन मध्ये. पुरेशिकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगावरती आपण जर पाहिलं तर वेगावरती स्वार असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय असं वाटतंय. आणि फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे, कारण की आतापर्यंत 3 बॉल टाकण्यात आले. हर्ष बोरीच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती विकेटने सुरुवात केली, तदनंतर डबल आणि तदनंतर सिंगल, म्हणजे आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. बॉल तयार. पुरुष एकदा नेक्स्ट बॉल. ओहो क्या बात आहे, वेगावरती स्वार असा गोलंदाज आणि डायरेक्ट हिट. इकडे उंगली उपर परतावल लागेल. धावचीतच्या स्वरूपात लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. विजय बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. विजय गेलेत आणि अजय आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 4 वरती ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. चला गावदेवी नारायण आणि नवापाडा डोंबिवली दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण या टॉस साठी. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये, चुकीला माफी नाहीये आणि बॉल जाईल अखेरीस सीमा रेखा पार ओलंटाना अंडर द रोप आलेला हा चौकार. धावा धावफलकावरती जोडले गेले. 24 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालेला आहे. मैत्री चषक 2025 थरार दिवस असा 4था तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग मॅकवरती बॉलर तयार. अजून एक यावेळेस बॅक टू बॅक आलेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालाय. सुरुवात इथे राहिली आहे गोलंदाजी करत असताना ट्रेंट बोल्टची, अर्थातच हर्ष बोरची, परंतु शेवट इथे मात्र केलं टीम पालेगावने. काय बॅटिंग केली, बॅक टू बॅक 2 चौकार, म्हणजे आता 28 धावा धावफलकावरती लागले गेले. येणार आता 12 बॉल आणि 51 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पियुष आलेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 आमंत्रित करण्यात आले पियुष यांना. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघाचे पियुष आता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. चला गावदेवी नारायण आणि नवापाडा डोंबिवली दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण टॉस साठी या. पहिला बॉल. इथे सुरुवात फार चांगली केली आहे. सुरुवात इथे फार चांगली करत असताना पियुष यांना आपण पाहतोय. आता 11 बॉलमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. गेले 3 दिवस आपण जर पाहिलं तर फार चांगला खेळ राहिलाय. प्रत्येक बदलापूर संलग्न वांगणी ग्रामीण असोसिएशनचे सर्व संघ इथे खेळले आणि प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक संघाचा वर्चस्व राहिले. पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं आमचे इनगाव संघ म्हणजे सिद्धिविनायक इनगाव, दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं आता गावदेवी खरवई आणि दोन्ही खरवईचे आमचे यवन जोडी देखील इथे आहे. प्रसादजी सवारे, श्रवणजी दुमाळे, त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आहे कारण की त्यांचा संघ होता, त्यांचा गावचा संघ होता.
आणि काल ज्या संघाने खऱ्या अर्थानं वर्चस्व गाजवलं, मोठमोठ्या संघाला मात्र गार केलं, जानवान एरंजाड संघ फार चांगला खेळ काल देखील पाहायला मिळाला. आणि आज चौथ्या दिवसामध्ये कुठला संघ आपल्या नावावरती करेल हा दिवस त्या देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे किशोर दादांचं देखील भरपूर मदत या स्पर्धेला लाभली आहे. किशोरजी मेहर यांचं देखील खरंच आम्ही आभार व्यक्त करू. फिल्डर तिकडे होते आणि बॉडी पेक्षा थोडासा दूर इथे राहिला बॉल, थोडंसं फंबल तिकडे पाहायला मिळालं आणि इथे चुकीचं परिवर्तन कन्वर्जन झालं. इथे जिथे सिंगलच मिळणार होती तिथे या 4 धावा आल्यात आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती 33 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय, हा डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. फक्त 5 धावांचं षटक इथे हाताळलं पियुषने, फक्त 5 धावा देऊन एक विकेट देखील घेतली आहे. फार चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. आणि आता येणारे 6 बॉल आणि तब्बल 46 धाव्यांची गरज आहे. म्हणजे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे की काय. इथून जर चुकी केली गोलंदाजानं तर इथे चान्सेस वाढतील, विनिंग पर्सेंटेज वाढेल. परंतु आता मी तर म्हणेन 90 आणि 10% फक्त विनिंग इथे आहे टीम पालेगाव संघाची. परंतु इथून कमबॅक करणं फार गरजेचं राहील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रितेश आहेत आणि पहिल्याच बॉलवरती आडवा बॅटने केलाय कडवा प्रहार, टोकलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, सिक्सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा राइट हैंड विकेट. ओ इकडे लॉफ्ट स्ट्रोक, इस मर्तबा गेंद आई स्लॉट में, लेकिन क्या बात है, टाळ्या वाजले पाहिजेत. काय फिल्डिंग झाली आहे, लाजवाब फिल्डिंग. आणि इकडे पाहावं लागेल, चेक करूयात आपण. DRS टेक्नॉलॉजीचा वापर इथे करणार आहोत. हा षटकार आहे का इकडे प्रॉपरली हा बॉल नक्कीच अडवलाय, वाचवलाय, चेक केलं जाईल. क्या बात आहे, फिल्डिंग लाजवाब. फक्त इथे 2 धावा नक्कीच मिळणार आहेत आपल्या संघासाठी. इकडे धावा वाचवल्यात. प्रॉपर 10 क्रिक लाईव्ह वाहिनी हे कॅप्चर करते. हे मुवमेंट हवेमध्ये पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच केला आणि तदनंतर इथे धावा वाचवल्यात. काय फिल्डिंग तिथे मात्र केली. करण तिकडे होते, चांगली फिल्डिंग मगातपासून करणची आपण पाहतोय. राईट मोद विकेट. पुढचा बॉल, ओ इकडे स्विंग अँड मिस, डॉट बॉल नाही. इकडे बॅटची लिडिंग एज आहे, हलकीशी हेज लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन स्थिरावलाय. विकेटचं बदन अजून एक धक्का लागत असताना टीम कापरी सिद्धे पालेगाव या संघाला फलंदाज बाद.
राइट एम द विकेट. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आडे बल्ले से खेळते हुए भाई आल्या आल्या फेकून दिलाय बॉलला सीमा रेषा पार आणि धावा मिळतात 6 षटकार. चला टीम गावदेवी नारायण तकदीर मात्रे या पण आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम नवापाडा डोंबिवली दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय विनंती आहे कारण की वेळेवरती संपूर्ण स्पर्धा आपल्याला कव्हर करायच्या आहेत. चला गावदेवी नारायण आणि नवापाडा डोंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी लगेच या त्वरित यायचंय कारण की इनिंग नंबर 2चा खेळ खऱ्या अर्थानं आता संपन्न होतोय आणि या लगेचच आपल्याला पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचला सुरुवात करायची त्यामुळे या वेळेवरती येणं फार गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे अकरी गेंदशेष गेंदबाज रितेश राईट द विकेट. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळल्यात कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर्सला फटका सजवलाय करा परंतु इथे 4 धावा नक्कीच मिळतील. सामना इथे फिनिश झालाय सामना जिंकलाय टीम एकविरा स्पोर्ट्स सायवेदी या संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक कापरी सिद्धे पालेगाव संघ काय खेळ राहिला कापरी सिद्धे पालेगाव संघाचा चांगला खेळ सुरुवात इथे मात्र हरेश यांनी केली होती परंतु हार्ड लक चांगला खेळ खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय आणि खरंच आम्ही आभार व्यक्त करू. वेल प्लेड. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत.